1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे आणि त्याआधी 30 जूनला म्हणजेच येत्या शुक्रवारी रात्री 11:30 पासून रात्रभर मुंबईत हॉटेल्स बंद असणार आहेत। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भारती, नेमकं काय कारण आहे? दीपक, आपल्याला माहिती आहे की 30 जूनच्या रात्री 12 नंतर देशात जीएसटी लागू होणार आहे। त्याच्यासाठी दिल्लीत एक मोठा कार्यक्रमही होणार आहे। पण जीएसटी एकदा लागू झाल्यावर सगळंच बदलणार आहे, सगळे टॅक्सेस बदलणार आहे। आतापर्यंत हॉटेलमध्ये जे बिल येतात त्यात आतापर्यंतचा टॅक्स लागू होतो, वॅट लागू होतो, हे सगळं बदलून 12 नंतर जे बिल यायची आहेत त्यात फक्त जीएसटी लागू होणार आहे। बरं, जीएसटी मध्ये एसी हॉटेलांचा दर वेगळा आहे, नॉन एसी हॉटेलांचा दर वेगळा आहे, जीएसटी हा मद्याला लागू होत नाही, असे सगळे कन्फ्युजन्स आहे आणि त्याच्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करायचे आहेत सगळ्या रेस्टॉरंट मालकांना। नंतर अनेक गोष्टींच्या आता किमती वाढणार आहेत, काही गोष्टींच्या कमी होणार आहेत, त्यानुसार मेनू कार्डाच्या रेटमध्ये सुद्धा बदल करायचे। आणि सगळ्यात मोठं कन्फ्युजन हे असणार आहे की एखादी व्यक्ती हॉटेलमध्ये रात्री 11ला येऊन बसली पण बिल मात्र जर 12च्या नंतर आलं तर कुठलं बिल द्यायचं। त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी, याचा लोकांनाही त्रास होऊ नये आणि हॉटेल मालकांनाही त्रास होऊ नये याच्यासाठी मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकांनी ठरवलंय की रात्री 11:30 नंतर हॉटेल बंद ठेवायचे, जेणेकरून काही तासांचा वेळ त्यांना सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी नक्की काय बदल करायचे आहेत आता याच्या पुढे यासाठी मिळेल। त्यामुळे वीकेंड सुरू होतोय शुक्रवारी, पण वीकेंडच्या आनंदावर थोडंसं मुंबईकरांच्या विरजण पडणार आहे असं म्हटलं तरी चालेल। निश्चितच भारती, ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।